प्रत्येक वारीत लाखो वारकरी चालतात, पण इतिहासाच्या पानावर एक घराणं असंही आहे ज्यांचं नाव माऊलीच्या सेवेशी अढळपणे जोडलं गेलं आहे। जवळपास 200 वर्षाची अखंड सेवा, मानाचे अश्व, मानाचा जरी फटका आणि माऊलींच्या पादुकांचा सर्वोच्च मान। हे घराणं म्हणजेच बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथील शितोळे सरकारांचं घराणं। इसवी सन 1832 हैबत बाबा अरफळकरांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीला संघटित स्वरूप दिलं, पण त्यांच्या समोर एक मोठं आव्हान होतं। लाखो वारकऱ्यांची व्यवस्था, वारीच्या व्यवस्थेत लष्करी शिस्त रुजवणं आणि वारकऱ्यांची सुरक्षा। त्या काळात वाटमारी, चोरी, घुसखोरी आणि दरोडेखोरांचा मोठा धोका होता। अशा वेळी त्यांनी अंकलीच्या शितोळे सरकारांना पाचारण केलं। परंपरेनुसार वारकऱ्यांच्या व्यवस्थेत लष्करी शिस्त रुजवण्याची आणि सुरक्षेची जबाबदारी शितोळे सरकारांनी स्वीकारली। त्या दिवसापासून माऊलीच्या वारीच्या इतिहासात शितोळे सरकारांचं नाव, मान, सेवा आणि परंपरेचं प्रतीक बनलं। आजही ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसाठी मानाचे 2 अश्व, वारीचं प्रतिनिधित्व करणारा मानाचा जरी पटका, सासवड ते वाखरी श्रीमंत उर्जितसिंहराजे शितोळे सरकार यांच्या शामियान्यात माऊलींचा मुक्काम असतो। माऊलींना अर्पण होणाऱ्या पहिल्या नैवेद्याचा मान शितोळे सरकारांकडूनच दिला जातो आणि वारीतील सर्वात मोठ्या सन्मानापैकी एक श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा विराजमान होण्याचा मान ही केवळ परंपरा नाही, हा माऊलींनी ठेवलेला विश्वास आहे। ही पिढ्यानपिढ्या जपलेली जबाबदारी आहे आणि माऊलींच्या चरणाशी जोडलेली अखंड सेवा आहे। वारी ही भक्तीची परंपरा आहे आणि त्या परंपरेत काही नाव केवळ उच्चारली जात नाही, तर ती आदराने वंदिले जातात आणि त्यापैकी एक नाव म्हणजेच अंकलीचे शितोळे सरकार। जर तुम्ही माऊलींच्या वारी शितोळे सरकारांची सेवा प्रत्यक्ष अनुभवली असेल तर कमेंट मध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा। जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल।